नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कपिल के ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। टीईटीचा अभ्यास करणाऱ्या आणि शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजमध्ये या ठिकाणी आपण 8वा भाग घेऊन आलेलो आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळत राहतील। या ठिकाणी बघा, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकाचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण विश्लेषण करून सांगत असतो। तर या ठिकाणी आपण आता 61 क्रमांकाचा प्रश्न बघणार आहोत। अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते। खाली दिलेल्या तत्वांमध्ये कोणते तत्व योग्य नाही? आता बघा, या ठिकाणी अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वाचा वापर करणे आवश्यक आहे, तर कोणते तत्व योग्य नाही? या ठिकाणी बघा, पहिलं तत्व दिलेलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये की अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असावा। आता हे जे ऑप्शन आहे पहिलं, हे अगदी बरोबर आहे, कारण अध्यापनाचा जो केंद्रबिंदू असतो तो अध्ययनार्थी म्हणजे विद्यार्थी असला पाहिजे। त्यानंतर बघा, दुसरं जे आहे की प्रभावी अध्यापनात उद्दिष्ट अगोदर निश्चित करावीत। म्हणजे प्रभावी अध्यापनात जे उद्दिष्ट आहेत ते अगोदरच निश्चित केली असली पाहिजेत, म्हणजे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे। अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे। मग चौथं वाक्य बघा की अध्यापन करताना घटकांचा जीवनाशी, जीवनातल्या अनुभवाशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते, म्हणजे हे वाक्य स्पष्टपणे चुकीचं किंवा अयोग्य आहे, म्हणजे हे तत्व अयोग्य आहे। मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 क्रमांकाचा पर्याय, जे तत्व योग्य नाही ते। त्यानंतर बघा, 62वा प्रश्न, खाली दिलेल्या कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्याशी वैशिष्ट्ये व सुप्त शक्तींचा शोध होऊन विकास करणे, त्याद्वारे सामाजिक वातावरण एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत करणे हे आहे। आता बघा काय सांगितलंय, कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट विद्यार्थ्याचे वैशिष्ट्य आणि सुप्त शक्तीचा शोध होऊन विकास करणे हे आहे। बघा कोणत्या प्रतिमाचं आहे, तर याच्यामध्ये बघा आपण ज्ञान प्रक्रिया प्रतिमाने, सामाजिक आंतरिक प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, हे सगळे प्रतिमाने आपण अगोदर अभ्यास केलेली आहे। तर याच्यामध्ये बघा की हे जे उद्दिष्ट आहे विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्य आणि सुप्त शक्तीचा शोध घेऊन विकास करणे, तर हे जे आहे व्यक्तिगत विकास प्रतिमाने यांचं, या प्रतिमानाचं हे वैशिष्ट्य आहे, म्हणजे आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर बघा, व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक, भावात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन असे म्हणतात। अशी अध्यापनाची व्याख्या कोणाची आहे? तर ही जी व्याख्या आहे ही आहे उर्वरची व्याख्या, म्हणजे पर्याय क्रमांक आपला 3 बघा। त्यानंतर 64वा प्रश्न बघा, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते? आता अध्ययनाची जी वैशिष्ट्य आहे तर कोणकोणती आहेत बघा, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, हे विधान स्पष्टपणे चूक आहे, कारण आपण अगोदर अभ्यास केला की सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नाही। त्यानंतर दीर्घकाळ सराव केला नाही तरी त्याचे स्मरण राहते, जर एखाद्या गोष्टीचा दीर्घकाळ सराव केला नाही तर ते त्याचं काय होईल, विस्मरण होईल, त्याच्यामुळे स्मरण राहते हे विधान चूक आहे। त्यानंतर अध्ययनाचे आकलन होते, आणि हे बघा अध्ययनाचे आकलन होते हे अध्ययनाचे वैशिष्ट्य आहे। त्याच्यानंतर अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया आहे, हे विधान चूक आहे, कारण अध्ययन ही जलद घडत नाही, तर अध्ययन ही सावकाश घडणारी प्रक्रिया आहे। त्यामुळे आपले योग्य उत्तर जे आहे, म्हणजे अध्ययनाचे वैशिष्ट्य कोणतं आहे, तर अध्ययनामुळे आकलन होते, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर बघा 65वा, खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। तर अध्ययनाविषयीच्या विधानांमध्ये अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते, हे विधान बरोबर आहे, कारण अध्ययनाने काय होईल, टिकाऊ स्वरूपाचे वर्तन बदल अपेक्षित आहे आपल्याला। त्यानंतर नैसर्गिक होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन असे म्हणता येते, हे विधान चूक आहे, कारण जे अध्ययन आहे हे नैसर्गिक घडत नाही, ते मुद्दाम किंवा हेतुपूर्वक घडवून आणल्या जाते, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे। अध्ययन हे जाणीवपूर्वक घडवून आणावे लागते, हे विधान सुद्धा बरोबर आहे, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, त्याच्यानंतर तिसरं विधान बरोबर आहे की अध्ययन हे जाणीवपूर्वक घडवून आणावे लागते। त्यानंतर अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन असे म्हणतात, जे अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील जे बदल आहे त्याला अध्ययन म्हणतात, हे विधान बरोबर आहे, म्हणजे आपला
1, 3 आणि 4 हे विधान बरोबर आहे. मग अयोग्य कोणतं आहे? अयोग्य जे आपलं ते विधान क्रमांक 3 आहे. ठीक आहे. त्यानंतर 66 क्रमांकाचा प्रश्न बघा की मनावर दडपण येऊन त्याच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते, म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाकून अध्यापन करावे? म्हणजे टाकून नाही, या ठिकाणी टाळून पाहिजे होतं. तर बघा, मनावर दडपण येऊन त्याच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते, म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळायची? तर बघा, कठीण विषय सोपा करून सांगावा, हे तर आवश्यकच आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना अपयश पचवण्यास शिकवावे, हे सुद्धा आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, हे सुद्धा आवश्यक आहे. मग विद्यार्थ्यांशी जेवढ्याच तेवढे वागावे, बघा हे टाळलं पाहिजे. विद्यार्थ्यांशी जेवढंच तेवढं वागणं हे शिक्षकाने काय केलं पाहिजे? टाळलं पाहिजे. म्हणजे आपल्या पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 67 बघा, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उत्पत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? आता बघा की प्रभुत्व संपादन जी उत्पत्ती आहे डॉक्टर ब्लूमची, त्याच्यामध्ये कोणते विधान योग्य नाही ते शोधायचं आपल्याला. तर पहिलं विधान बघा, प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो, हे विधान बरोबर आहे. कारण प्रभुत्व अध्ययनाचा संबंध जो निकष संदर्भ मूल्यमापन आहे त्याच्याशी आहे. त्यानंतर प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थाच्या आवाक्यातील उद्दिष्ट ठरवले जाते. बघा, अध्ययनार्थाचे जे आवाका आहे त्याच्यातीलच उद्दिष्ट ठरवले जाते, हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थाला किती वेळ लागलाय हे पाहिले जाते, हे विधान चूक आहे. कारण डॉक्टर ब्लूम यांच्या प्रभुत्व संपादन उपपत्तीमध्ये वेळ किती लागलाय हे बघितल्या जात नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते विधान क्रमांक 3 आहे. मग चौथं विधान सुद्धा बघून घ्या, ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे समजतात. म्हणजे अपेक्षित टप्पा गाठला तर अध्ययन झाले असे समजते, हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणजे विधान क्रमांक 1, 2 आणि 4 बरोबर आहे. तर विधान कोणतं योग्य नाही? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, मधील काही मूलभूत प्रतिक्षिप्त क्रिया व त्याचे संभवनीय कार्य दिलेले आहेत. ठीक आहे. ए कॉलम मध्ये बघा आणि बी कॉलम बघा की चकित होण्याची जी क्रिया आहे ते संरक्षणाशी संबंधित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पोहण्याची जी क्रिया आहे ते धोका टाळणे, आणि तिसरं बघा, मुळापासून डोके हलवणे, तर ते अन्नसेवन आणि पाऊल टेकवणे. चौथं स्वावलंबन. अशा प्रकारे या जोड्या आहेत. त्यानंतर 69 बघा, वाचन अक्षमता असणारे विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणते बाब अयोग्य आहे? आता वाचन अक्षमता बघा, वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काय लक्षणे दिसतात की त्यांना शब्द आठवणे कठीण जाते, हे वाक्य बरोबर आहे. अंकांचा क्रम चुकीचा लावतात, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. म्हणजे ज्यांना वाचन अक्षमता आहे ते अंकांचा क्रम सुद्धा चुकीचा लावतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं बघा, अनावश्यक अक्षरे जोडतात, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. म्हणजे वाचताना अनावश्यक अक्षरे जोडतात, हे सुद्धा पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. मग चौथं बघा की कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात परंतु पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते, हे विधान चूक आहे. कारण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जात नाही, त्यांना डावीकडून उजवीकडे वाचता येते, बरोबर आहे. परंतु मात्र वाचन करताना त्यांना शब्द आठवत नाही, क्रम चुकीचा लावतात किंवा अक्षरे अनावश्यक अक्षरे जोडतात. म्हणजे आपले पर्याय क्रमांक म्हणजे अयोग्य जे वाक्य आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे. त्यानंतर मस्तिष्क ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास काय होते? बघा की मस्तिष्क ग्रंथीतून स्त्रवणारे प्रमाण जर वाढलं तर शरीराची अवास्तव वाढ होते, लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा 71 क्रमांकाचा प्रश्न, व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. या ठिकाणी व्यक्तिमत्वाची व्याख्या दिली. मग ही व्यक्तिमत्वाची व्याख्या कोणी केली आहे किंवा कोणत्या मानसशास्त्राने केली? व्याख्या बघा, व्यक्तीची इतरांहून वेगळेपण दाखवणारे, त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाची वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. ही जी व्याख्या आहे ती व्याख्या आहे G.A. किंबल यांची, लक्षात ठेवा, G.A. किंबलची. त्यानंतर 72 बघा, अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील
साहचर्यवादी उपपत्ती मध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होतो किंवा मानसशास्त्राचा समावेश होत नाही? या ठिकाणी बघा, साहचर्यवादी उपपत्तीमध्ये कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही? आता साहचर्यवादी उपपत्तीमध्ये बघा कोणाकोणा समावेश होते, तर वॉटसनचा होतो, त्याच्यानंतर गुथ्री, साहचर्यवादी उपपत्ती आणि हलची. बघा याचे हलल दिलाय परंतु ते हल आहे असं. तर या ठिकाणी फक्त आसोबेल यांचा साहचर्यवादी उत्पत्तीमध्ये समावेश होत नाही. म्हणजे आपल्या पर्यायाचं उत्तर जे आहे लक्षात घ्या, ते 4 क्रमांकाचं आसोबेलचं, म्हणजे कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही, आसोबेलचा होत नाही. त्यानंतर 73 बघा, खाली दिलेल्या उपपत्ती आणि त्यांचे जनक यांच्या जोड्या पर्याय म्हणजे योग्य जोड्याचा पर्याय कोणता? आता बघा या ठिकाणी अ गटामध्ये प्यावलाव, थार्नडाईक, कोहलर, स्किनर. ब गटात मर्मदृष्टीमूलक उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती, सहसंबंध उपपत्ती आणि अभिजात अभिसंधान उपपत्ती दिली आहे. बरोबर. तर प्यावलावला बघा, प्यावलाची जी उपपत्ती आहे ती अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे. ठीक आहे, प्यावलावची, ज्याने कुत्र्यावर प्रयोग केला होता. ठीक आहे. त्यानंतर दुसरं बघा, थार्नडाईकची जी आहे उपपत्ती ती सहसंबंध उपपत्ती. ठीक आहे, थार्नडाईकची सहसंबंध उपपत्ती. आणि कोहलरची मर्मदृष्टीमूलक उपपत्ती, ज्याने कोहलरने सुलतान नावाच्या चिंपांजीवर काय केला होता, प्रयोग केला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर स्किनरची जी आहे, स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती, आणि स्किनरने कबुतरावर प्रयोग केला होता. ठीक आहे, त्याची स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरं. पहिल्याला ड म्हणजे प्यावलावला अभिजात अभिसंधान, थार्नडाईकची आहे क सहसंबंध उपपत्ती, कोहलरचे मर्मदृष्टीमूलक आणि स्किनरचे साधक अभिसंधान उपपत्ती. ठीक आहे. त्यानंतर बघा, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधनात्मक स्तराचे उदाहरण आहे? आता संबोधनात्मक बघा, विचार प्रक्रिया आहे परंतु कोणती? संबोधात्मक स्तराची. ठीक आहे, ज्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो आणि आठवावं लागतं. त्या बघा, आता रेडिओवरील गाणी ऐकताना त्यातील गेयता, स्वर, ताल, आशय इत्यादी विषयी विचार करणे हे संबोधात्मक नाही. त्यानंतर कॉफी पिताना तिचा आस्वाद व चव्याविषयी चर्चा करणे हे सुद्धा संबोधात्मक नाही. तर दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे, निबंध लिहिताना आपल्याला काय करावं लागतं? आठवावं लागतं किंवा त्या गोष्टीबद्दल खूप खोलात जाऊन विचार करावा लागतो. म्हणजे त्याच्यातले संबोध आपल्याला काय करावं लागतात? ग्रहण करावे लागतात. तर ते आहे निबंध लिहिताना विचार करणे. आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा, पर्याय क्रमांक 3, निबंध लिहिताना विचार करणे हा संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे विचार प्रक्रियेमध्ये. ठीक आहे. चौथं सुद्धा बघा, सूर्योदय पाहता निसर्ग सौंदर्य संबंधी विचार करणे हा सुद्धा नाही येणार. त्यानंतर या ठिकाणी बघा 75 क्रमांकाचा क्वेश्चन, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही हे बघायचं. कोणती बाब येत नाही? आता पहिलं जी बाब येते ते आपल्याला शोधावं लागेल. परिणाम करणारा घटक कशावर? ग्रहण यावर. तर ग्रहणावर कोणकोणते परिणाम करतात? चेतकाची तीव्रता परिणाम करते, अर्थपूर्णता परिणाम करते आणि चेतक स्त्रोत हा सुद्धा परिणाम करते. परंतु जे ग्रहण यावर परिणाम न करणारा घटक म्हणजे व्यक्तीची मनोवृत्ती, म्हणजे ही बाब या ठिकाणी येणार नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 व्यक्तीची मनोवृत्ती ही बाब येत नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 15 क्वेश्चन बघितलेले आहेत. उर्वरित क्वेश्चन आपण पुढच्या भागात बघणार आहोत. जर तुम्हाला पुढचा भाग जर पाहायचा असेल, तुम्ही या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.